हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. की जी मला प्रमोशनसाठी साडी रिसीव्ह झालेली ना तीच वेअर केले, कारण का अजून त्या साडीचं प्रमोशनच मी केलं नव्हतं. आणि आता मला हे पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. हे पाठीमागे जे फ्लॉवर दिसतात ना तेच मी अजून मागवलेले आहेत आणि वेगवेगळ्या कलरमध्ये मागवले. म्हणजे आधीचे फक्त पिंक होते, आता व्हाईट आणि लव्हेंडर दोन्ही मिक्स मागवलेले आहेत. कारण ह्या फ्लॉवरने ना घराला खरंच खूप छान लुक येतो आणि मला हे फ्लॉवर आता खूप जास्त आवडायलेत. म्हटलं खूप सारे मागवलेले आहेत, 12 काय तर पीस आहेत, 4-4 कलर असे प्रत्येकाचे आहेत. 3 कलर मागवलेले आहेत. आता ते सुद्धा मी इथे लावून घेईन आणि ह्या साडीचं प्रमोशन करते. तुम्हाला साडी म्हणजे मला खूप जास्त आवडली, मस्त आहे साडी, म्हणूनच ना व्हिडिओ शूट चालू केला. म्हटलं बघावी, दाखवावी तुम्हाला सुद्धा कशी वेअर केल्यानंतर वाटते. आता बाहेर जाऊन व्हिडिओ शूट वगैरे करेन आणि आज दिवसभरात काय काय करतोय ते पण दाखवते. आमच्या मॅडमचं बघा काय चाललंय. काय चाललंय मम्मा? हाय का? हाय. हळूहळू आमच्या मॅडम सुद्धा ब्लॉगिंग शिकायलेत, त्यामुळे त्यांचं पण हाय बाय चालू झालेलं आहे. चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला दाखवते आज दिवसभरामध्ये काय काय होतंय काय काय नाही. व्हिडिओ कंटिन्यू करा. मस्त असा फोटो आणि व्हिडिओ शूट दोन्ही केलेला आहे. साडी मस्त दिसायला, सगळ्यात मस्त म्हणजे कलर छान आहे साडीचा, त्यामुळे छान वाटते. तुम्हाला कशी साडी वाटली नक्की सांगा मला. हा कलर माझा फेवरेट कलर आहे, लव्हेंडर. पैठणी म्हणजे पहिल्यांदाच मी तशी एवढी भारीतली घातले, छान आहे. चला आता घरातली काम आहेत, झाला व्हिडिओ शूट फोटोशूट. आता घरातली कामे करून घेते. व्हिडिओ जा, तुझी कपडे ठेव जा तिथं, जा तुझ्या बास्केट मध्ये जा, उचल लवकर आण. कपडे पाडायले तिथं. हा पाडू दे. मम्मा सोड. चिमणे आगाऊपणा करू नको बा. येणार आहे म्हणून शेलारवाले भेटले म्हणून टाकत उद्या. ये चल. अचानकपणेच ना वज्रेश्वरीला आलो. खूप दिवसापासून इच्छा होती यायला, पण काय होतच नव्हतं. म्हटलं म्हणजे येत होतो पण फक्त आंघोळ वगैरे करून तिथनंच कुंडातून वापस जात होतो. पण आज फायनली मुहूर्त लागलेला आहे. अचानकपणेच आलो, म्हटलं जाऊन पाया पडू आणि आल्याला लगेच दर्शन सुद्धा झालं, गर्दी नाही. शुक्रवार बघून आलो होतो, म्हटलं देवीचाच वार आहे जावावं. आणि आमच्या मॅडम ना फक्त देवीचं दर्शन घेऊ वाटत होतं, त्यामुळे काही त्यांनी बाहेर यायला तयारच नव्हतं. रडते है ना. कुठे जायचंय मम्मा? पुढं जायचं. कुठं जायचं? पुढं जायचं. हा नुसता जय बाप्पा. तिला देवाचं जाम हेड आहे, ऐकत नाही पोरगी. तर बघू फोटोज व्हिडिओज जरा क्लिक करावे. खूप दिवसातून आलोय मंदिरात. चिमणी छोटी होती तेव्हा आलो होतो, त्याच्या आताच मुहूर्त लागलाय. वज्रेश्वरीला तो कायमच येतो, पण मंदिरात येण्याचा मुहूर्तच लागत नव्हता. आज फायनली तो लागलाय आणि मस्त असं देवाचं दर्शन झालं. आता पुढे बघू आता काय काय करतोय, अजून मजा मस्ती. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तुला यायचंय का नाही घरी? चिमणे पडतेस बघ. चल 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 चल. अरे बाप रे. उमराचं झाड आहे जे की असं वरीपर्यंत गेले. चला फिरा गोल गोल फिरा मम्मा. जय ओ मॅडम थांबा, चिमणे ऊन आहे.
ये इकडं. मस्त खाली. दर्शन झालेलं आहे. आता वरती कुठे तर समाधी आहे तिकडे चाललोय बघायला. आणि माझ्या पाठीमागे ना मंदिराचा मस्त असा व्ह्यू दिसत असेल तुम्हाला. दर्शन मस्त झाल्यामुळे छान वाटते. अचानकच आलो पण पहिल्यांदाच एवढं छान दर्शन वगैरे भेटलं असेल. कायम इथं गर्दीच राहते. आजच काय माहिती मार्गशीर्ष पण चालू आहे तरी पण नॉर्मलच गर्दी आहे. तसं आजचा देवीचाच वार आहे पण सकाळीच बहुतेक गर्दी असेल वाटतं. आम्ही दुपारी आलेलो आहे 2-3च्या दरम्यान त्यामुळे आता गर्दी नाही आहे. आता वरती बघू काय आहे काय नाही तिथे चाललोय. काढायला कुठं वरती आहे की माहीत नाही. चप्पल सुद्धा खालीच राहिलं मंदिरात यायच्या आतमध्ये खाली काढलेलं. हां कुठेच आहे माहीत नाही. जवळ असेल तर ठीक आहे नाही तर इथूनच रिटर्न चालायला होईना गेले आता आपल्याच्यानं. अजून थोडंसं वरी जावं लागल. मामा रडालेस का बरं तू? कशाचा राग आलाय तुला होय का? नाही कशाचा राग आलाय? चल वरती. जय बाप्पा बघायला चाललोय ना. तिला मंदिरामध्ये जायचं होतं थांबून दिलं नाही ना त्याचा राग आलाय तिला. ओ मॅडम चला ना. चिमणा ए डायपर किंग चल ग मम्मा. चल ग चल आपण जाऊ. चल कशी बसले बाबा पायरीवर. चल ना. बापरे हिची तर आतापासूनच नाटकी चालू झाले तर. चल ग मम्मा चल ये. चल जाता जाता जाऊ तर वापस. हा झालं थोडं राहिलंय जवळ आलंय. आमच्या मॅडमना राग आलेला आहे. तिला मंदिरामध्ये थांबायचं होतं. इथनच आहे का? इकडून आहे इकडून चल ग. तिला मंदिरामध्ये थांबून दिलं नाही ना त्याचा. तिला देवाचं जाम याड आहे. तिथं बघून लगेच पाया पडायला लागली. तिला वाटत होतं तिथंच थांबावं पण गर्दी पण होती ना वाढत होती. माणसं येत होती दर्शनाला. म्हटलं बाहेर निघालो. तिथं थोडी जास्त वेळ थांबून देतात. हिला आताच पळायचं होतं. मम्मा हाय कर. हाय हाय. चिमणी आहे ना तू? चिमणी आहे ना तू? हाय कर. समर्थ हाय. हो समर्थाच आहे ती पण माझी चिमणी आहे ना. हाय ग पाय दुखायला. पूर्ण वरती घेऊन आले चप्पल पण नाही. आता बघतो काय नदी ती वज्रशिरची. हा नदी वगैरे दिसायला ना. म्हणजे मला दाखवते. ए काय माहिती हे होईना गेलं रोटेट. हा थांबा बघू कुठं आहे काय आहे मला दाखवते मी. थांबा. एवढ्या वरती येऊन पण काय हे नाही. ते उघडच नव्हतं. बाहेरनच पाया पडलो. काय नाही फिरायचं म्हणून आपलं फिरायलोय कुठं पण. जाऊ दे फक्त कसं ताकद नाहीये राहिलेली चढायची वगैरे. चढायला लागलं म्हणून. हा नाही सगळी झाडे बिडे मस्त आहे. काय खाली बाबू. मामा चला बस झालं. ताण लागले आता. खाली जाऊ काहीच नाहीये वरे. फक्त एक समाधी मोठा आहे आणि थोडाफार व्ह्यू आहे. फोटोज वगैरे काढायचे तर बस. हा फोटो काढू बघू कसे निघते तिथे. काय रे ते चिमणे? तिथं हे चाललंय हे खाण्यासाठी हे व्हायला. याच्यामध्ये मीठ पण नाही.